आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते. तो घरच्या गाईचा खोंड होता. तो उंच होता आणि लांबही होता. शिंगे टोकदार होती व शेंड एटदार होते. शेपटाचा गोंडा काळाभोर होता. त्याच्या एका डिरकीने कृष्णाकाठ दुमदुमून जाई. आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते. पहाटे ते त्याला पळून आणत, मग त्याला भरड्या चारत असत. कधी कणकीचे गोळे तर कधी तुपात भिजवलेले रोट चारत. बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत. रानातून हिरवेगार आणि कोळे लुसलुशीत गवत आणून घालत. मक्याची कोळी कणसे पाखऱ्या फार आवडीने खाई. आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काही सुचत नसे. ते त्याला जीवापाड जपत. पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता. त्या पैशातून आबांनी मळा विकत घेतला होता. आबा श्रीमंत झाले होते. घरची परिस्थिती चांगली झाली होती. आबांनी टोलेजंग वाडा बांधला होता. आता अनेक दुभती जनावरे दावणीला होती. आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचक्रोशीत तो खोंड प्रसिद्ध होता. कृष्णा वारणेच्या संगमावर वसलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीस आले होते. त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत. ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून येत. त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकांमध्ये उत्साहाचे भरते येई. एकदा गुढेगावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱ्याची झुंज होती. आमच्या पंचक्रोशीत गुढेगाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते. तो बैल डोंगर कपारीच्या चाऱ्याने तुस्त झालेला, तर पाखऱ्या कृष्णाकाठच्या खुराकाने मस्त झालेला. कराडच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे भरली होती. झुंज सुरू झाली. दोन्ही बैलांनी डिरक्या टाकल्या. खुरांनी माती उडवली आणि क्षणार्धात झुंज सुरू झाली. माणसे मुठीत जीव घेऊन झुंज पाहू लागली. धुराळा उडला. झुंज चांगलीच तासभर चालली. कोणताच बैल हटेना. अखेर पाखऱ्याने एक जोराची धडक दिली आणि गुढेगावच्या बैलाला पळवून लावले. झुंज पाखऱ्याने जिंकली आणि जोराची डिरकी टाकली. त्याचवेळी सबंध मैदानात माणसांनी जल्लोष केला. कोणी पेटे उडवले, कोणी गुलाल उडवला. आबा धावत लाडक्या पाखऱ्याकडे गेले. त्याच्या पाठीवर थाप टाकली. त्याला मैदानातून बाजूला नेले. पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंतःकरण आनंदाने फुलून आले. मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले. रात्री त्याची जंगी मिरवणूक निघाली. बँड, हलगी, लेझिम, ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले. गावातली तरणी पोरं दांडपट्टाही खेळू लागली. असे अनेक प्रसंग घडले. आता पाखरा म्हातारा झाला होता. झुंज खेळणे त्याला जमत नव्हते. सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते. जनावरांची अशी लढत लावणे व ती पाहत बसणे ही अमानुष आहे, असे सरकारने म्हटले होते. पाखऱ्याला रानातही नेत नसत व गाडीलाही झुपत नसत. नांगराला तर त्याला कधीच झुंपला नव्हता, कारण तो झुंज खेळणारा खोंड होता. एके दिवशी आबा रानातून आले. सायंकाळ झाली होती. वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता. चाकरीचे गडीही तिथेच बसले होते. आबा येताच त्याचे बोलणे थांबले. आबांनी विचारले, काय र, असा का गप्प झालाय? काय बेत आहे? काय नाही, एक गडी हळूच बोलला. काय जयसिंगराव, काय चाललंय? जयसिंगरावने इकडे तिकडे पाहिलं आणि मग धाडसाने म्हटले, पाखऱ्याला ऐकायचं म्हणतोया. डोकं फिरलं काय तुझं? आबा संतापून म्हणाले. सर्वजण गप्प झाले. पण तोच आबाने पुन्हा विचारले, का, कशासाठी विकायचा? तो झुंज खेळणारा बैल आहे. रानातल्या कामाला उपयोगी पडत नाही. आता तो म्हातारा झाला आणि त्याला खुराक चारण्याचा खर्च पण जास्त येतोया. एकूण पैका बी चांगला येईल. जयसिंगरावाने सगळे एकदमच सांगून टाकले. तुम्हाला काय करायचं ते करा जावा. तुम्ही कारभारे आहे आता, असे आबा तावातावाने बोलले आणि सोफ्यातून घरात गेले.
त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही. पाखराचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता. काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते. गतकाळ त्यांना आठवू लागला. पाखराने झुंज जिंकताच बेहोश होऊन नाचणारी, रंगीबेरंगी पेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली. हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते. जयसिंगराव सकाळी लवकर उठला. त्याने पाखऱ्याला नदीतून धुवून आणला. शिंगे घोळून टोकदार केली. गळ्यात गुलाबी रंगाचा कडा घातला. एका पायात काळा गोफ बांधला. अंगावर सुंदर नक्षीची झुलई घातली. सर्व तयारी झाली. आबा अस्वस्थ मनाने सोप्यातून फेऱ्या मारत होते. मग गड्यांनी पाखऱ्याची दावी सोडली. मालकीनबाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकरी दिली. आबांनी त्याला गोंजताच तो आबांचे हात चाटू लागला. हं, जा बाबा, तुझा इथला घास संपला आता. आबा औंढा गिळत बोलले. काय आबा, कोणाचा घास संपला आता? असे विचारत आबांचे एक जिवलग स्नेही तात्या वाड्यात आले. आबा काहीच बोलले नाही. काय गडबड आहे जयसिंगराव? तात्यांनी विचारले. विकायला घेऊन निघालोय पाखऱ्याला. विकायला? होय तात्या. का रं बाबा? आता तो म्हातारा झालाय. शेतीची कामंही त्याला जमत नाहीत, म्हणून विकता? तात्याने आपला आवाज चढवून विचारले. होय, आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला खानाही लय लागतो या, तोही खर्च येणा करणे. यावर तात्या गप्प झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले. सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत शांत उभे होते. थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही. मग तात्या जोत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाले. जयसिंगराव, जरा इकडे या. जयसिंगरावही जात जोते चढून सावकाश सोप्यात गेला. बसा, खाली बसा. काय तात्या? असं खाली बसा, मग सांगतो. जयसिंगराव तात्यांच्या जवळ बसला. आबा पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहत उभे राहिले होते. चाकरीचे गडी पाखऱ्याची दावी धरून तसेच उभे होते. मालकीनबाई चौकटीत उभ्या राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत उभ्या होत्या. जयसिंगराव, पाखऱ्याची किंमत किती? का बरं? किंमत बोला अगोदर. तात्या गंभीरपणाने म्हणाले. 5,000 रुपये. पाखऱ्याला मी घेतो या. तुम्ही? होय, आणि आबांनाही आमच्याकडे पाठवा. ते आमच्याकडेच राहतील. का बरं? ते पण आता म्हातारे झालेत. त्यांनाही आता शेतीची कामं जमत नसतील. म्हाताऱ्याला खानाही चांगला द्यावा लागतो, तो विनाकारण खर्च. हे ऐकताच जयसिंगरावाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. त्याने तिथूनच गड्यांना सांगितले. अरे, पाखऱ्याला दावणीला बांधा. तो आपल्या दावणीला कायम राहील. तात्या, मला समज कळालं. जयसिंगरावाने तात्यांचे पाय धरले. आबांना नमस्कार केला. सगळ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.